2 वर्ष झाली मी ह्याच संघात येतोय भामटे ईगलमध्ये. संघ मालक मला सोडतच नाही. काय माहिती माझी बॅटिंग बघितलं की काय फील्डिंग बघितलं काय माहिती. बॅटिंग श्री चंद्रकांत लक्ष्मण भामटे यांच्या ठिकाणी आगमन झाले आणि आगमनाचं या ठिकाणी स्वागत सुद्धा या ठिकाणी षटकाराने केलं. माझ्या आयुष्यातली पहिली ट्रॉफी असं क्रिकेटच्या ह्याच्यात. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आहे आमच्या गावची टुर्नामेंट. ह्या टुर्नामेंटच्या आहेत ना वर्षभर आमचं पिरंदवणे गाव पूर्ण वर्षभर आहे ना वाट बघत असतो. तर ती आज आहे ना कोपरमध्ये मॅच आपली होते. सो पर्व तिसरं आहे, PPL पिरंदवणे प्रीमियर लीग पर्व तिसरे. आज इकडे मस्तपैकी धूमधडाक्यात पार होणार आहे आणि माझे सगळं तयारी वगैरे झाली. इकडे चिकू पण आला आहे. सो आम्ही एकाच टीममध्ये आहे, भामटे गेले बघा. कॅप चेंज आहे. सो जाऊया आणि थोडं मॅच वगैरे चालू होईल. आज मस्त माहोल असणार आहे पूर्ण. मागे थोडी तयारी वगैरे आहे आणि ह्या साईडला ग्राउंड आहे. ग्राउंड खूप छान आहे कोपरमधलं. सो मस्त आज क्रिकेटचा आनंद घेऊया. आमच्या गावची टुर्नामेंट. इकडे प्रितेश पण आलेला आहे गावावरून खास मॅच खेळण्यासाठी. बरेचसे असे मंडळी आहेत ना गावावरून आले. कुणाल बाय हाय, कैसा आहे? मस्त ना. हे कोणत्या टीममध्ये तुम्ही? आम्ही मालकेश्वर वॉरियर्स. गेल्या वर्षी फायनल मारली ह्या टीमने. इकडे श्रेयश पण आहे आपल्याच टीममध्ये आहे. फायनल मारणार, जोर लावायचा आहे. इकडे समर्थ पण आहे. कोणत्या टीममध्ये तू? मालकेश्वर. ओके. काय करणार, फिल्डिंग की काय बॅटिंग बॉलिंग काय भेटेल ते? अरे मस्त. आज लहान लहान मुलं पण खूप म्हणजे भाग घेतलेला आहे. बरेचसे असे लहान लहान मुलं आहेत. सो मस्त. स्वराज्याचं टिकणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता बाळासाहेब जिजाऊ हे टिकणं स्वप्न सत्यात उतरलं ते राजे छत्रपती शिवाजी महाराज हे टिकणं स्वप्न. आमच्या या कार्यक्रमातील त्यांच्या माध्यमातून केली गेली या ठिकाणी आणि त्याच पद्धतीने पुण्याच्या सर्व सुरक्षित घरी जाऊ दे असं चांगलं मात्र या ठिकाणी सांगितलं जाते. त्याचप्रमाणे आमच्या जेवढे मुंबई मंडळाचे खजिनदार चंदनजी जेवढे यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. आपला बहुमूल्य वेळ पुन्हा एकदा आमच्या गावासाठी. कारण एका बाजूला असेल मागच्या वर्षीचा विजेता संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल 2 पर्वामध्ये एकच जणाच्या उजव्या बाजूला जे पॅव्हेलियन आहेत आपला संघ घेऊन रेडी राहायचंय. पुन्हा एकदा मोठा फटका तरारशी गोलंदाजी वेगावरती सौरून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. आपल्याकडे टुर्नामेंट चालू झाले म्हणजे पहिलीच मॅच चालू झाली. सो इकडे मयाद आहे. आज कसं नियोजन आहे? आज आपली ही गावची मोठी टुर्नामेंट लीग पद्धतीत आपण खेळतो मुंबईच्या ठिकाणी. पर्व तिसरं आहे. तर आज संघ वगैरे किती आहेत, काय 2 शब्द आपल्या टुर्नामेंट बद्दल? प्रथमतः आता हे आपलं PPLचं पिरंदवणे प्रीमियर लीगचं 3रं वर्ष आहे. बरोबर. 3रं वर्ष हे आम्ही कोपर ग्राउंडमध्ये, जे ग्राउंड आपलं स्टेशनपासून 10 मिनिटं वॉकिंगवरती आहे. ओके. आणि ग्राउंड एकदम छान आहे. ग्राउंडची स्टेजची आणि बाकीची जी अरेंजमेंट आहे युट्यूबची ती पण एकदम सुंदरच आहे. तर आजचं जे नियोजन आहे आणि आजची जी PPLची जी मॅच आहे आपली ही लीग पद्धतीत मॅच आहे. म्हणजे जसे आपण कशा ISL ज्या फॉर्मॅटमध्ये ज्या मॅच खेळल्या जातात, प्रत्येक टीमच्या मॅच होतात. प्रत्येक टीमला 2 चान्स आहेत. टोटल 3 मॅच होणार. त्याच्यामध्ये तुला 2 कंपल्सरी विन करायचे. रन रेटवरती, स्कोरिंगवरती टीमचं कॅल्क्युलेशन होईल. बरोबर आहे. जर एक मॅच जिंकत असेल तर मग स्कोरिंगवरती आपली टीमचं कॅल्क्युलेशन होईल. आणि बाकीचं नियोजन हे आम्ही गेले 3 महिने PPLचं नियोजन त्याच्यामध्ये आपल्या पोरांचा
सगळ्यांचा म्हणजे गावापासून आणि आमच्या जे पार्टीचे आमचे कम्युनिटी जे उभे आहेत त्यांचा आम्हाला सपोर्ट चांगलाच मोलाचा. आणि मेन आपलं गावची सर्वच मुलं म्हणजे कसं माहिती आहे का वाट बघत असतात या प्रीमियर लीग. ही प्रीमियर लीग इन द सेन्स म्हणजे आम्ही आता असं म्हणायला गेलो तर आपला ह्या गावाचा एक मानाचा चषकच आहे. मग हा चषक आता ह्या वर्षी कोण मारतो तो विनर आपण आज संध्याकाळी डिक्लेअर होईल. सो टोटल 8 संघ आहेत ना. टोटल 8 संघ आहेत. 8 संघामध्ये टोटल आपल्या 15 मॅचेस होतील. लेग मॅच प्रमाणे आपण प्रत्येक संघाच्या मॅच खेळवणार. इकडे सर्व या ट्रॉफ्या वगैरे ठेवलेल्या आहेत. 4 ट्रॉफ्या आहेत टोटल. आणि मेन म्हणजे युट्यूब लाईव्ह आहे. युट्यूब लाईव्ह मेन म्हणजे ह्या वर्षी आम्हाला युट्यूब लाईव्ह मिळालंय. ते सांगतो ना आपल्याला म्हणजे आमच्या मान्यवरांचा आमच्या देणगीदारांचा आणि पोरांचा भरभरून सपोर्ट मिळाला आम्हाला. सो प्रथमतः सगळ्यांचा आणि त्यांचं आपल्या पोरांचा आणि मान्यवरांचा अभिनंदन. आणि तुमच्या कमिटीचा आपल्या या कमिटीचं आहे ना कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण कसं झालं ना कुठलाही आपला कार्यक्रम निभवायचा असेल आपल्याला तर त्याचा एक आपल्याला एक संघ रेडी करावा लागतो. एक कमिटी रेडी करावी लागते त्या कमिटीच्या मार्फत. मग ती कमिटीची जी मेहनत आहे ठीक आहे म्हणजे अशीच पुढे दिसत नाहीये पण कसं आहे ना पाठून जी मेहनत आहे ती कमिटीची मेहनत जास्तच आहे. खूप आहे. मागे सर्व स्टेज वगैरे बघताय तुम्ही सर्व इकडे युट्यूब लाईव्ह वगैरे आणि आपला भाऊ इकडे कॉमेंटेटर. तर मस्त नाश्ता आला इकडे, पोहे. चिकू घे तुला. या ठिकाणी बस झाला. आपल्याला गरजेचं आहे की जेणेकरून आपण विजयाचा. इकडे आमचा संघमालक आहे तुषार. आणि 2 वर्ष झाली मी ह्याच संघात येतोय बामटे ईगलमध्ये. संघमालक मला सोडतच नाही. काय माहिती माझी बॅटिंग बघितलं की काय फिल्डिंग बघितलं काय माहिती. बॅटिंग बघा बॉलिंग नाही करीत मी. हा ते 3 वर्ष. सुभाष पण आहे आपल्या टीम मध्ये. आज काय बॉलिंग टाकणार आहे. ओके तर समोरचा संख्या ओके, आता आमचा टॉच उडवत आला. तर एक षटकार विजय विचारे यांच्या जिंकलो आपण. अरे वा. त्यामुळे उर्वरित चेंडूवरती सुद्धा असे मोठे फटके येतील यात काही आमचे शंका नाहीये. गांगेश्वर गांगेश्वर इलेवन आहे ना. आणि पहिली मॅच आहे आमच्या याच्याबरोबर. सो जाऊया मस्त. कॅप्टन आमचा रेडी आहे. चला टॉच विन झालेला आहे. आता डिसिजन घेऊया. फटका फसलाय जयची संधी या स्पर्धेत सुद्धा वेगळे आहेत. त्यामुळे हा संघ जर पाहायला गेला तर हा संघ नक्कीच चांगला आहे. कारण विनोद सारखा चांगला फलंदाज थापा एरिया संघामध्ये आलाय. थापा पहिला चेंडू सोडवलाय सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावा मिळवल्या. हो महेश दादा आम्ही टॉच जिंकून फिल्डिंग घेतलेली होती. आणि महेश दादा याने 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले होते परंतु तिसऱ्या चेंडूवर मात्र प्रतीक भांबटे यांनी सुंदर असा षटकार लावला. आणि 5वा चेंडू ऑफच्या दिशेनं ड्राईव्ह केला. चाललाय चौकाराच्या दिशेनं. सुंदर या ठिकाणी चौकार मिळालाय तो प्रतीक भांबटे याला. सलामीच्या फलंदाजांकडून हा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू पंचांनी दंडित केलाय. नो स्वरूपाचा चेंडू पाहूया रनआउटचा चान्स आहे का नाही. हा संघ विजयी झालेला आहे. पंच 32 धाव पूर्ण झालेल्या आहेत. चला पहिलीच मॅच आम्ही जिंकलोय. मस्त पहिलीच चेस झाली ना. आपण पहिलीच चेस 33 धावा. याच्या आधीच्या सर्व मॅच आहेत ना चेस झाल्या नाहीत. सो मस्त सर्वांनी फिल्डिंग पण खूप छान केली. हो आणि अजून 2 मॅच आहेत त्यामध्ये दोन्ही पण जिंकायचे आहेत. अच्छा एक जिंकायचे. दीड ओव्हर मध्ये 33 धावा बामटे ईगलच्या संघाकडून धावा. सुंदर फलंदाजी बामटे ईगलच्या एक संघाकडून. नंबर बॅटिंग. मी प्रतीक भामटे. चला मॅन ऑफ द मॅच मिळाले प्रतीकला. सो मस्त ओव्हर पण टाकली आणि बॅटिंग पण केले. चला दुसरी मॅच चालू झाली आहे संदीप बॉईज बरोबर. या ठिकाणी सर्व आणि बॅटिंग आहे आमची पहिली. संघ मालकांना मी विनंती करतो की त्यांनी हा सामना मैदानामध्ये आणि या ठिकाणी पहिला चेंडू पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा. पाहूया प्रतीक भामटे मला त्या नावाजीला खेळाडू हे आयकॉन खेळाडू प्रतीक भामटे. पाहूया प्रतीक भामटे याचा या ठिकाणी वाईट चेंडू अतिरिक्त धाव पाहायला मिळते. तो म्हणजे रमेश घेवडे आमचा परत. आणि मला वाटतं ह्या ठिकाणी सुद्धा मारलेला चेंडू पाहिला. हा चेंडू मध्ये लेगच्या दिशेने मारलेला चेंडू 1 धाव पूर्ण 2 धावांसाठी. आणि मला वाटतं ह्या ठिकाणी सुद्धा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ. उत्तुंग असा फटका
ह्या मला वाटतं या ठिकाणी कॅचची संधी, परंतु कॅच सुटेल आणि आम्हाला वाटतं चौका बाउंड्री लाईनच्या आणि मला वाटतं या ठिकाणी बाउंड्री लाईन पाईन केलेली आहे चौकार. आणि मला वाटतं या ठिकाणी डायरेक्ट मैदानाच्या बाहेर आणि या ठिकाणी म्हटलं चौकार, षटकार. आणि मला वाटतं हा चेंडू उत्तुंग असा चेंडू पाहूया आणि हा चेंडू सुद्धा या ठिकाणी मला वाटतं मैदानाच्या या ठिकाणी सुद्धा चौकार. आणि रमेशाच्या बॅट मधून खणखणीत असा हा दुसरा चौकार हा चेंडू आणि उत्तुंग असा फटका पाहूया, उत्तुंग असा फटका उंची त्याच पद्धतीने. आणि मला वाटतं या ठिकाणी सुद्धा मारलेला फटका, संघाकडून तुझं मनापासून कौतुक. त्यात जर चांगले प्रयत्न केले जाते, हा मात्र फाईल लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातोय. वन बॉम्ब चेंडू जाईल सीमारेषे पार चौकारासाठी. संघाचे आमचे आधारस्तंभ श्री चंद्रकांत लक्ष्मण भामटे यांच्या ठिकाणी आगमन झाले आणि आगमनाचं या ठिकाणी स्वागत सुद्धा या ठिकाणी षटकाराने केलंय. तर खरोखर या स्पर्धेसाठी की जी रंगबिरंगी टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमची सेकंड मॅच होती भटकंती बॉईज बरोबर, मंदार आहे आणि आम्ही मॅच हारलो आहे सेकंडवाली. ह्यांनी चेस केले रन 4 होते. फटका बसलाय ज्यांची संधीचा सोन्या ठिकाणी होईल का, पण झेल मात्र सोडला जातोय. आणि माझ्या आयुष्यातली पहिली ट्रॉफी असं वाटतं क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये, क्रिकेटमध्ये. आणि किती 2 बॉलमध्ये 1 6 1 बाउंड्री आणि तर धाव संख्या झाली 36. षटक क्रमांक 3 या ठिकाणी प्रगतीपथावरती असेल. आता तिसरी मॅच खेळायची, आता लगेच बरोबर चांगली गोलंदाजी नक्की पाहायला मिळते, परंतु तितकी सुंदर अशी फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळते, कारण दोन्ही संघ चांगले आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. तर या ठिकाणी आमच्या भातगावचे सुपुत्र एक चांगला बॅट्समन, एक चांगला बॉलर ज्याच्यात आपण पाहिलं जातं ते म्हणजे संदीप दादा बिल्ले, दिलीप दादा बिल्ले यांच्या ठिकाणी आगमन झालंय. बॉलिंग पण मस्त केलं. तर स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या ठिकाणी हा शेवटचा चेंडू काय करतोय या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु आमचा संघ बाहेर गेलेला आहे. धाव संख्या होती ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. आणि आता फायनल चालू आहे. मी विनंती करेन क्षेत्ररक्षकांना त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सांभाळायचं आहे. पुढचा चेंडू बसलेले आहेत. सुंदर उंच टोलावलेला 6 धावा, इट्स मॅक्झिमम सिक्सर. या ठिकाणी थोडा मिनी हेलिकॉप्टर 11 फायनल मारेल आणि बॅटिंग चालू आहे. पुन्हा एकदा टोलावण्याचा प्रयत्न, परंतु तितकी अचूक अशी गोलंदाजी आणि निर्धाव चेंडू. खराब झालाय या ठिकाणी नक्कीच हे फायनलचं महाद्वंद्व आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता फायनल चालू आहे. धावसंख्या उभारून आपल्या संघाला देत आहेत. सुंदर टोलावलेला चेंडू लेफ्टच्या दिशेने, परंतु शॉट यार. पुन्हा एकदा उंच टोलावलेला Sixer. चेंडू सीमारेषेच्या पार, उत्तुंग असा षटकार. मस्त संख्या होते ती 35 धावा. 35 या 2 ठिकाणी ओव्हरला विजयासाठी धावसंख्येचं भरपूर स्कोअर लक्ष असेल. इकडे बबलू पण आला गावावरून खास टुर्नामेंट साठी. आणि विनायक घेवडे दोघे तितके तुल्यबळ असे आम्ही लेट गेलो पण 2 मॅच खेळून गेलो. चेंडू आणि खराब या ठिकाणी चेंडू पंचांनी त्याला बॉलिंग केलंय. या कोणाच्यात नाही खेळला ना. अतिरिक्त धाव या दोन धावसंख्या काय मोबाईल सांभाळायला. इकडे सर्व भटकंती बॉयज वाले आहेत. फायनल चालू आहे. 12 बॉल 36 करायचे आहेत. मॅच चालू झाली इकडे. त्याचा सामना करतो धुरंधर गोलंदाज आमचा सुंदर यॉर्कर लेफ्ट हा चेंडू, परंतु तितकं सुंदर असं त्या ठिकाणी टायमिंग साधला तो विनायक घेवडे काहीसं गचाक केलाय. थापा 11 मॅच जिंकलेला आहे. फायनल जिंकले भाई. फायनल थापा 11 जोश मध्ये. संध्याकाळच्या बरोबर आहे बघा 7 वाजले आहेत आणि फायनल झालेली आहे. थापा 11 विन झालेला आहे. पर्व तिसऱ्याचे मानकरी ठरलेला आहे. चला आता फटाफट बक्षीस वितरणचा कार्यक्रम चालू होईल. दोन्ही संघाचं हार्दिक 7 वाजले. काळोख होत आलाय आता. चंद्रकांतजी भामटे
यांचा मोठा हातभार होता, त्यांचा या ठिकाणी सत्कार मात्र या ठिकाणी केला जातोय. बेस्ट बॅट्समन अवॉर्ड गोज टू विनोद चंद्रकांत गेवडे. धावा आहेत 89 धावा. बेस्ट बॅट्समन या ठिकाणी दिला जातोय. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज अवॉर्ड जातोय महेश विचारे. 7 विकेट. तर मी विनंती करतो क्षमादादा गेवडे यांना विनंती करतो यांच्या माध्यमातून ट्रॉफीची एक खासियत आहे, त्यांच्याकडून ही ट्रॉफी भेटली होती, तीच ट्रॉफी त्यांच्या घरी गेली. असा एक खेळाडू होता, त्याचं नाव मी या ठिकाणी टाकलंय, पण तुम्हीच सांगायचं असा कोणता खेळाडू होता की ज्याने चांगला खेळ केलाय. राहुल गेवडे. तर या ठिकाणी उत्तरोत्तर खेळाडू अवॉर्ड गोज टू आपल्या गेवडेवाडीचा युवा सितारा समीर गेवडे. विनोद चंद्रकांत गेवडे बॅट ऑफ द सिरीज. बॅटिंग असेल बॉलिंग असेल पण या संघाचं स्वप्न मात्र पूर्ण केलंय. आणि या जरा टाळ्या वाजवायचे. तर श्री स्वामी समर्थ वॉरियर्स ज्या ठिकाणी यायचंय 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक या ठिकाणी घ्यायचा. विकास कदम एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न मात्र पूर्ण झालंय. थापा 11 हा संघ सलग 2 वर्ष या संघाने या ठिकाणी ही स्पर्धा चांगल्या रीतीने या ठिकाणी चांगल्या ठिकाणी राबवली गेली.